नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या भक्तिरंग या चॅनलमध्ये। तर बघा, तुम्हाला मी आज जे सांगणार आहे ते 1001% खरं होतं आणि मी काही तुम्हाला हे खोटं सांगत नाही। 1001% खरं होणार म्हणजे होणार। तुम्ही माझे चॅनल व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं जर मी सांगितलं ते खरं झालं नाही तर तुम्ही माझं चॅनल बघू नका। चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करा। असं ही सेवा खूप काम करते आणि 1001% करते। इथल्या विश्वासाने मी तुम्हाला हे सांगत आहे ते तुमच्या जीवनात नक्की घडेल। तर हे बघा, प्रत्येकाच्या जीवनात पैशाच्या काही समस्या असतात। प्रत्येक जण कष्ट करतो पण त्या कष्टाला योग्य प्रमाणे फळ मिळत नाही। म्हणतात ना, पैसा पैशाचेच काम करतो। पैसा ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडेच जातो। पैसा ज्याच्याकडे म्हणजे जास्त पैसा आहे त्याच्याकडेच पैसा वळतो, असं पहिल्यापासून आपल्या समाजात म्हणतात। तर बघा, 1001% ही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील सगळे पैशाचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत। मी तुम्हाला हा उपाय एकदम मनापासून सांगते, तर पूर्ण स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। हे बघा, काही व्हिडिओ बघून आपण पैसे कमवत नसतो। काम करावंच लागतं। काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय पैसा येत नसतो। पण कष्टाला जर भगवंताची जोड लागली तर म्हणतात ना, भगवंताच्या जोडीसोबत जर तुम्ही काही केलं तर तुमच्या जीवनात अनेक बदल घडतात। फक्त कोणत्याही उपाय आणि सेवा करताना श्रद्धेने आणि भक्तीने हे उपाय सेवा करत जा, ज्याचे फळ तुम्हाला 1001% मिळेलच। तर बघा, प्रत्येकाच्या जीवनात पैशाच्या समस्या आहे। प्रत्येकजण पैसे वाचून संकुचित जीवन जगतं। जे जीवन आपण जगायला पाहिजेत ते जीवन आपण जगू शकत नाही। तर बघा, तुम्हाला जर जगायचं असेल चांगलं जीवन, तुमच्याही मूलभूत गरजा चांगल्या प्रकारे बऱ्या प्रकारे मुलांच्याही गरजा बऱ्या प्रकारे तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर आजची सेवा ही खूप कारगर आहे। तर न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला त्यासाठी लागणार आहे साहित्य, ते म्हणजे एकदम हिरवगार लिंबू आणि 5 कवड्या, पिवळ्या किंवा हिरव्या कवड्या, कोणत्याही कवड्या तुम्ही घ्या चालेल। आणि लाल कलरची शाई असलेला पेन, कवड्या, पेन, अजून लाल कपडा, असे 2-4 साहित्य तुम्हाला लागणार आहे। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं, हळदीचं पाणी करायचं। त्या हळदीच्या पाणीमध्ये आपण एक कोरा कपडा आणतो, लाल कलरचा कपडा तुम्ही बाजारातून घेऊन यायचा आहे। 10-20 रुपयाचा आणला तरीही चालेल। तो कपडा लाल कलरचा त्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला भिजवायचा आहे। तो कपडा पिवळा करायचा, म्हणजे पिवळा होत नाही तो, पण नॉमिनल हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला त्याला भिजवायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पेनाने तुम्हाला, लाल पेनाने तुम्हाला लिंबूवरती एक मंत्र म्हणायचा आहे, बीज मंत्र। तो मंत्र असा आहे की ओम श्री मात्रे नमः, हा मंत्र तुम्हाला लिंबावर लिहायचा आहे। नंतर तुम्हाला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे। शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे करून, देवपूजा करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि हे बघा, पैशाचेच काम करत असतो। काही उपाय केल्याने किंवा तुम्ही म्हणसाल काही व्हिडिओ बघितल्याने पैसा येईल, असं काही नाही। पण भगवंताचीही जोड लागते कष्टाला, तेव्हाच आपल्याला फळ मिळतं। तर तुम्हाला पेनाने त्या लिंबूवरती हा मंत्र म्हणायचा आहे, बीज मंत्र। तो ओम श्री मात्रे नमः हा मंत्र लिहायचा आहे। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते लिंबू आणि कवड्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि लिंबावरती स्वास्तिक पण काढायचे आहे। आणि तसेच लाल कपडा आहे त्याच्यावरही एक स्वास्तिक काढायचं तुम्हाला मध्यभागी, आणि त्याच्यावरती लिंबू ठेवायचा आहे, 5 कवड्या ठेवायच्या आहे, आणि भीमसेनी जर कापूर असला तर तोही ठेवायचा आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवू शकता, पण असला तर खूपच चांगलं। आणि 3 तुम्हाला त्याला गाठी मारायच्या आहेत। त्या कवड्या ठेवसाल तुम्ही, कवड्या आणि लिंबू, भीमसेनी कापूर असला तर भीमसेनी कापूर ते ठेवायचं आहे आणि 3 गाठी मारायच्या आहे कपड्याला। ती आपली पोटली तयार होईल।
आणि पुन्हा गाठी मारताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, बीज मंत्र. ओम श्री मात्रे नमः, ओम श्री मात्रे नमः 3 वेळा म्हणायचं आहे. आणि बघा तुमच्या जीवनात 3 महिन्याच्या आत बदल घडून येतील हा उपाय केल्याने. आणि उपाय पोती म्हणजे देवघरासमोर तुम्हाला करायचा आहे. आणि तुमचं जे मुख्य दार असतं ते दारावरती तुम्हाला हे लटकून ठेवायचं आहे. लटकतानाही मंत्र म्हणायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवा, लोखंडाच्या खिळाला लटकून ठेवायचं नाही. स्टीलचा चालेल, प्लॅस्टिकचा चालेल, कोणताही चालेल, पण लोखंड चालणार नाही. हे तुम्हाला लटकून ठेवायचं आहे. लटकून ठेवतानाही मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री मात्रमे नमः, ओम श्री मात्रमे नमः. आपली दिनचर्या आपण पहिलीच जशी चालू आहे तशी आपली दिनचर्या करायची आहे. व्हिडिओ बघितल्यानं काही पैसे येत नाही आहे, मी काही तुम्हाला खोटं सांगणार नाही, पण दिनचर्याही करायची आहे. आणि जेव्हाही तुम्ही घर पुसाल ना त्याच्यामुळे हळद, थोडीशी मीठ घालायचं आहे. असं हे केल्याने, हे उपाय केल्याने तुमच्या घरात खूप सारी 3 महिन्याच्या आत तुमची जी आर्थिक अडचण आहे ती दूर होईल. तुमच्या घरात हळूहळू कुठून ना कुठून पैसा येईल आणि तुमची पैशाची अडचण दूर होईल. तर असा हा उपाय होता. तर उपाय करताना फक्त उपाय भक्तीने आणि श्रद्धेने करा, त्याचे फळ तुम्हाला लाभेलच. श्री स्वामी समर्थाचा उपाय आहे, नक्की ट्राय करून बघा. तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. आणि उपायाने सेवा केले तर कष्ट तर करावंच लागणार आहे. कष्टही प्रत्येकालाही करावं लागतं, पण जो प्रमाणात आपण कष्ट करतो आपल्याला त्या प्रमाणात आपले पैसा, लक्ष्मी जी आहे यायची ती येत नाही. तर तुम्हाला हा उपाय केला आणि 3 महिन्यात तुमच्या घरातील बदल तुम्ही मला सांगसाल कमेंट करून की हा खूप मोठा बदल आमच्या जीवनात घडलेला आहे. माझ्याही जीवनात याच्यामुळे खूप प्रगती झालेली आहे उपायामुळे. म्हणून मी केला आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. तर नक्की करून बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. धन्यवाद.